बातमी थंडी संदर्भात आहे। निम्म्या महाराष्ट्राला हुडहुडी भरलेली आहे। निफाडमध्ये नीचांकी 7.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। राजधानी मुंबईत सुद्धा थंडीची चाहूल लागली आहे। मुंबईत कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट झालेली आहे। सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचं हे दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्र हा निम्मा महाराष्ट्र गारठलेला आहे। निफाडमध्ये नीचांकी तापमान नोंदवलेलं आहे। ठिकठिकाणी शेकोट्या सुद्धा पेटवल्या जात आहेत। तर थंडीची चाहूल लागल्यानं किंवा तापमानाचा पारा हा घसरल्यानं मुंबईत सुद्धा हुडहुडी भरलेली आहे। मुंबईत सुद्धा कमाल तापमान नोंदवण्यात आलेले आहे। त्यामुळे सर्वत्र धुक्याची चादर असल्यामुळे पहाटेच्या दरम्यान वाहतुकीचा वेगही मंदावलेला आहे। तर मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची गर्दी सुद्धा काहीशी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। निम्मा महाराष्ट्र हा गारठलेला आहे। निम्म्या महाराष्ट्राला हुडहुडी भरलेली आहे। निफाडमध्ये नीचांकी 7.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। तर मुंबईत सुद्धा कमाल तापमानाची नोंद झालेली आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकहून महेश महाले सुद्धा आपल्यासोबत जोडले जात आहेत। सुरुवातीला जाते महेश महाले, तुमच्याकडे येते सुरुवातीला। नाशिकमध्ये निफाडमध्ये आता कमाल तापमानाची नोंद झालेली आहे। तापमान 7.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात येत आहे। त्यामुळे कांदा पिकाला सुद्धा धोका आहे। पण अर्थात थंडी वाढल्यानं काहीशी आपण जर पाहिलं तर आल्हाददायक असं वातावरण सध्या महाराष्ट्रात दिसतंय। नक्कीच लागवी। खरं तर नाशिककर हे सध्या थंडीने गारठले आहे। महाबळेश्वरपेक्षा देखील नाशिक ही सध्या कूल सिटी ठरते। त्याचं कारण म्हणजे महाबळेश्वरमध्ये जे तापमान आहे ते 14.5 पूर्णांक आहे, मात्र नाशिकमध्ये हे तापमान 9.8 पूर्णांकावर आलेले आहे। तर महाराष्ट्राचं कॅलिफोर्निया समजल्या जाणाऱ्या निफाडमध्ये 6.5 पूर्णांक तापमान घसरलेलं आहे। यामुळे खरं तर थंडीचा जो कडाका आहे तो सध्या जाणवू लागलेला आहे। ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या गेलेल्या आहेत। तर नागरिकांनी देखील उबदार कपड्यांचा जो सहारा आहे तो घेतला गेलेला आहे। मात्र या थंडीचे जे पोषक वातावरण आहे ते देखील नागरिकांना काहीसं सुखावणारं ठरतंय। तर हेच थंडीचं वातावरण गहू असेल, हरभरा असेल या पिकांना देखील लाभदायक आहे। मात्र द्राक्ष उत्पादकांना काहीसं चिंता ठरवणार आहे, कारण द्राक्षांना थोडंसं उबदार वातावरण पाहिजे असतं। मात्र द्राक्ष बागांमध्ये देखील शेतकऱ्यांनी जे आहे ते शेकोट्या पेटवून द्राक्षांना ऊब देण्याचे जे काम आहे ते सुरू केलेलं आहे। शीतलहरींचा वेग वाढल्यामुळे खरं तर महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात ही थंडीची लाट आलेली आहे। जळगाव असेल, धुळे असेल, नाशिक असेल या ठिकाणी थंडीच्या वाऱ्याचा जो वेग आहे तो वाढला गेलेला आहे। यामुळे यंदाच्या हंगामातील सर्वात निचक्की तापमानाची जी नोंद आहे ती नाशिक साधारणतः 9.5 पूर्णांक अंश सेल्सिअस तापमान असल्याने खरं तर नाशिककर आता थंडीने हुडहुडी भरलेली सगळीकडे जे आहे ते व्यायामशाळांमध्ये जे काही प्रमाणात जी गर्दी होत होती ती देखील आता दिसत नाही, कारण नागरिक देखील थंडीमुळे बाहेर पडत नाही। त्यामुळे एकूणच नाशिककरांना आता थंडीचा जो कडाका आहे तो जाणवू लागलेला आहे आणि आणखीन काही दिवस हा थंडीचा जोर असाच कायम राहणार असल्याचं जे आहे ते हवामान विभागाच्या वतीने जे ते सांगण्यात आलेले आहे। निश्चित महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। थेट जाते आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेलं आहे, पण असं असताना मात्र थंडीची चाहूल लागल्यानं काहीसा दिलासा सुद्धा मिळताना दिसतोय। लागवीजी, आपण म्हटल्याप्रमाणे एकीकडे वातावरण तापलेलं असलं तरी दुसरीकडे थंडावा वाढत चाललेला आहे। मराठवाड्यामध्ये थंडीचा कहर पाहायला मिळतोय। थंडी ज्याप्रमाणे उशिरा का होईना मराठवाड्यामध्ये परतलेली आहे, त्यामुळे काही जणांना थंडीचा दिलासा म्हटला जातो ना। ज्या प्रकारे ग्रामीण भागामधील हरभऱ्याची शेती असेल, गव्हाची शेती असेल, या शेतीमध्ये ही थंडी एक कुठेतरी फलदायी ठरत असते आणि त्या थंडीचा परिणाम जो असतो तो पिकांवर होतो। हरभरा पीक हे चांगलं येतं, गहू हे पीक चांगलं येतं, त्याचा फायदा शेतांसाठी होतोय। मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की ज्या वेळेला थंडी असायला हवी त्यावेळेला ही थंडी आलेली नाहीये। थंडीचा हा जो काही उशीर झालेला आहे तरी सुद्धा काही नागरिकांनी त्याला स्वीकारले। मात्र ज्या उबदार कपड्यांना कुठेतरी पेटी दाखवण्यात आली होती किंवा ज्या उबदार कपड्यांना कुठेतरी बाजूला सारण्यात आलं होतं त्यांना पुन्हा एकदा वापरात आता काढायला सुरुवात केलेली आहे। थंडीचा परिणाम आता मराठवाड्यातील
संपूर्ण जिल्ह्यामध्ये तर पाहायला मिळतच आहे. मात्र उत्तरेतील जे काही थंड हवा आहे किंवा थंड वारं जे आहे ते वाहत चाललंय, त्याचा परिणाम जो आहे तो राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतोय. त्यापैकी हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा सुद्धा आहे. त्या ठिकाणी सुद्धा थंड हवाचा परिणाम जो आहे तो तीव्र जाणू लागलेला आहे. जे तापमान ढासळत चाललंय त्याचा परिणाम पाहता हे नेमकं महाराष्ट्रच आहे, हा नेमकं जम्मू काश्मीर आहे, अशी देखील काही भूमिका जी आहे किंवा अशी देखील काही चर्चा जी आहे ती ऐकायला मिळतीये. त्यामुळं छत्रपती संभाजीनगर आता महाबळेश्वर सारखं झालंय, थंड वातावरण पाहायला मिळतंय आणि याचाच कुठेतरी मौज मजा जे आहे किंवा आनंद जो आहे तो लुटताना सुद्धा छत्रपती संभाजीनगरकर दिसत आहेत. निश्चित धन्यवाद सचिन आणि महेश, तुमच्या दोघांचे सुद्धा आभार तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.